नमस्कार. दासबोध हा ग्रंथ वाचण्याचा नाही, तर समजून घेऊन जगण्याचा विषय आहे. दासबोधामधला प्रत्येक दशक, प्रत्येक समास हा अभ्यास करण्यासारखा आहे. दासबोधामधली प्रत्येक ओवी अभ्यास करण्यासारखी आहे. दासबोधामध्ये समर्थांनी उपनिषदांमधलं ज्ञान, वेदांताचं सार समजून सांगितलेलं आहे. अशाच या दासबोधामधल्या निवडक ओव्या, ज्या ओव्या त्या प्रत्येक समासामधल्या किंवा त्याच्याशी निगडीत समासामधल्या विषयाला अधिक स्पष्ट करून सांगतात. अशा ह्या निवडक ओव्यांचा अभ्यास आपण ह्या मालिकेतून करणार आहोत. आजपासून आपण एक ओवी दासबोधाची ही मालिका सुरू करतोय. या मालिकेमध्ये आपण प्रत्येक समासामधल्या काही निवडक ओव्यांचा अभ्यास करणार आहोत. त्या ओव्यांमध्ये समर्थांनी त्या समासातला विषय कशा प्रकारे स्पष्ट करून सांगितलेला आहे, यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. आम्हाला आशा आहे की ह्या ओव्यांचा अभ्यास केल्याने त्या समासातला विषय आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल आणि दासबोध ग्रंथ हा आचरणात किंवा आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्षात उतरवण्याची संधी प्रत्येकाला प्राप्त होईल. आज आपण दासबोधातल्या पहिल्या दशकातल्या पहिल्या समासाची पहिली ओवी बघणार आहोत. दासबोधाचा पहिला दशक त्याचं शीर्षक आहे स्तवनांचा आणि पहिला समास ज्याचं शीर्षक आहे ग्रंथारंभ लक्षण नाम. ह्या समासातली पहिली ओवी, ज्या ओवीनी ग्रंथ सुरुवात होतो, ती ओवी कशी बघा. श्रोते पुसती कोण ग्रंथ, कायजी बोलिले येथ. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ, कायजी बोलिले येथ. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. ग्रंथाची सुरुवात समर्थांनी प्रश्नाने केली आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ. बघा, भारतीय शास्त्रांमध्ये कुठल्याही ग्रंथाची किंवा एखाद्या वैज्ञानिक पुस्तकाची किंवा वैज्ञानिक शास्त्राची सुरुवात करताना त्या शास्त्राची सुरुवात ही अनुबंध चतुष्टयाने केली जाते. आता तुम्ही विचाराल, अनुबंध चतुष्टय म्हणजे काय? तर अनुबंध चतुष्टयामध्ये 4 गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे ज्या शास्त्रामध्ये किंवा ज्या शास्त्रामध्ये हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचा विषय काय. दुसरा मुद्दा जो स्पष्ट केला जातो अनुबंध चतुष्टयामध्ये, तो आहे प्रयोजन, की ह्या ग्रंथाचं प्रयोजन काय. तिसरा मुद्दा जो स्पष्ट केला जातो अनुबंध चतुष्टयामध्ये, तो आहे ह्या विषयाचा अधिकारी. म्हणजे बघा, पहिला मुद्दा विषय, प्रयोजन, अधिकारी आणि चौथा आणि शेवटचा मुद्दा संबंध. संबंध याचा अर्थ की विषय, प्रयोजन आणि अधिकारी या तिघांचा संबंध कसा आहे. हे एकदा स्पष्ट झालं म्हणजे हा ग्रंथ कशाविषयी आहे हे स्पष्ट होतं आणि मग त्या वाचकाच्या लक्षात येतं की या ग्रंथामध्ये कुठला विषय स्पष्ट करून सांगितलाय आणि हा जर विषय मी अभ्यास केला तर ह्या विषयाच्या अभ्यासाने मला काय प्राप्त होणार आहे. हे स्पष्ट झाल्यामुळे तो वाचक किंवा तो श्रोता हा तो ग्रंथ ऐकण्याकरता उत्सुक होतो आणि मग त्या ग्रंथाची सुरुवात होते, त्या शास्त्राची सुरुवात होते. असं हे अनुबंध चतुष्टय प्रत्येक ग्रंथाच्या पहिले, प्रत्येक सत्शास्त्राच्या पहिले स्पष्ट केलं जातं. समर्थ हे साहित्याचे किती मोठे अभ्यासक होते. समर्थांना साहित्याविषयी किती चाणाक्ष बुद्धी होती किंवा ज्ञान होतं, याचा परिचय आपल्याला या पहिल्याच ओवीतून येतो. साधारणतः ग्रंथांची जी सुरुवात आहे, ती गणेश स्तवनाने किंवा एखाद्या देवाचं नाव घेऊन होते. अर्थात दासबोधामध्ये हा पहिला दशक समर्थांनी पूर्ण दशकच स्तवनांचा दिलाय. परंतु पहिला दशक हा स्तवनांचा सुरू करण्या अगोदर पहिल्याच ओवीमध्ये समर्थ या ग्रंथाचा विषय आणि ह्या ग्रंथाचं प्रयोजन स्पष्ट करून सांगतायत. म्हणजे यावरून दासबोध हा ग्रंथ वैज्ञानिक आहे एवढं तर श्रोत्यांच्या लक्षात येतं. आता ह्या अनुबंध चतुष्टयाविषयी थोडंसं अधिक जाणून घेऊ. अनुबंध चतुष्टयामध्ये पहिली गोष्ट जी आहे, जी स्पष्ट केली जाते, ती विषय आहे. बघा, पहिल्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय जी बोलिले येथे. याचा अर्थ समर्थांनी स्वतः प्रश्न उपस्थित केलाय, जो श्रोत्यांच्या मनामध्ये उपस्थित होईल
दासबोध ऐकताना, की हा काय ग्रंथ आहे? या ग्रंथामध्ये काय स्पष्ट करून सांगितलेलं आहे? याचा अर्थ विषय, या ग्रंथाचा विषय आता समर्थ पुढच्या काही ओव्यांमधून स्पष्ट करून सांगणार आहेत. श्रवण केल्याने प्राप्त काय आहे? याचा अर्थ या ग्रंथाचं प्रयोजन काय? काय प्राप्ती आहे? ग्रंथ ऐकल्याने, श्रवण केल्याने, आचरणात आणल्याने काय प्राप्त होणार आहे? पहिल्या ओवीपासूनच समर्थ आपल्याला कशाप्रकारे आपण आपलं जीवन व्यतीत करावं, एखाद्या गोष्टीच्या विषयाची किंवा एखादी गोष्ट बोलण्याची सुरुवात कशी करावी, याविषयी किती स्पष्ट आपला विचार करून सांगतात बघा. की एखादी गोष्ट जर आपल्याला सुरुवात करायची असेल बोलायला, तर आपण कुठल्या गोष्टीविषयी बोलणार आहोत, तो विषय काय आहे, त्याचं प्रयोजन काय आहे, ते ऐकण्याचा अधिकारी कोण आहे आणि ह्या तिघांचा संबंध काय आहे, एवढं स्पष्ट झालं पाहिजे. पुढच्या काही ओव्यांमधून समर्थांनी या ग्रंथाचा विषय आणि प्रयोजन कसं स्पष्ट केलंय ते बघा. ओवी 2 आणि ओवी क्रमांक 3 कशी येते बघा. श्रीराम ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्याचा संवाद, येथ बोलिला विशद भक्तिमार्ग. श्रीराम श्रीराम नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. श्रीराम. काय विषय आहे दासबोधाचा? तर दासबोधाचा विषय सांगताना समर्थ म्हणतात, ग्रंथानाम दासबोध. हा जो ग्रंथ आहे याचं नाव दासबोध आहे. दासबोध. जो ग्रंथ श्रवण केल्याने दासाला बोध प्राप्त होईल, किंवा असंही म्हणता येतं की जो ग्रंथ हा दासाला जो बोध झाला, तो बोध लिहून काढण्याचा प्रयत्न जिथे केलाय. म्हणजे या ठिकाणी या ग्रंथाच्या नावामध्ये गुरु आणि शिष्य, तर एक अर्थ असा निघतो ज्यामध्ये समर्थ गुरु आहेत, रामदास स्वामी गुरु आहेत आणि जो ऐकतोय तो शिष्य आहे, म्हणजे दासाला केलेला बोध. आणि दुसरा अर्थ असा निघतो, दासाला झालेला बोध. याचा अर्थ समर्थ स्वतःला शिष्य म्हणतायत आणि आपल्या गुरुकडनं जो बोध प्राप्त झाला किंवा अनुभवाने जे ज्ञान प्राप्त झालं, ते ज्ञान या ग्रंथामध्ये विशद करून सांगितलेलं आहे. ग्रंथाचं नाव सुद्धा देताना समर्थांनी इतकं सुंदर नाव दिलंय, की ज्या नावाचे दोन अर्थ इतके स्पष्टपणे आपल्या लक्षात येतात. तर ग्रंथानाम दासबोध, येथ बोलिला विशद भक्ती मार्ग. तर ग्रंथाचा जो विषय आहे, तो विषय भक्ती मार्गाचा आहे. ग्रंथामध्ये भक्ती मार्ग सांगितलेला आहे. आणि कुठल्या भक्ती सांगितलेल्या आहेत? तर नवविधा भक्ती आणि ज्ञान, बोलिले वैराग्याचे लक्षण. काय काय सांगितलेलं आहे? तर नवविधा भक्ती आणि ज्ञान कशा प्रकारे प्राप्त करून घ्यावं, नवविधा भक्ती कशी करावी, नवविधा भक्ती काय आहे, आत्मज्ञान किंवा खरं ज्ञान काय आहे, आणि वैराग्य कसं प्राप्त करावं किंवा वैराग्याचं काय लक्षण आहे, हे या ग्रंथामध्ये विशद करून सांगितलेलं आहे. पुढे जाऊन समर्थ म्हणतात, बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. अध्यात्म निरूपण सांगितलेलं आहे. अध्यात्म या शब्दाचा अर्थ होतो अद्य, म्हणजे स्वतःचं अध्ययन करणे. आत्म अध्ययन करणे म्हणजे अध्यात्म आहे. मग आत्मअध्ययन म्हणजे काय? सर्वसाधारणपणे आपलं आयुष्य हे संसारातील बाह्य गोष्टी, संसारामध्ये आपल्याला प्राप्त झालेल्या किंवा आपल्यापासून दूर गेलेल्या गोष्टी, आपल्याला प्राप्त झालेली लोक आणि आपल्यापासून दूर गेलेली लोक, यांच्या विचारातच बहुतांश आयुष्य खर्च होतं. पण समर्थांनी या ठिकाणी अध्यात्म निरूपण जे सांगितलंय, ते स्वतःविषयी विचार कसा करावा, आपण आपलं स्वस्वरूप कसं जाणून घ्यावं, ती अध्यात्मविद्या कशी प्राप्त करून घ्यावी, यावर विशद आणि अतिशय विस्तारित असं विवेचन केलंय, हे सांगण्यात आलंय. आणि मग आपलं अध्ययन करताना, म्हणजे अध्यात्म निरूपण करताना, त्यानुसार नवविधा भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या गोष्टींची चर्चा या ग्रंथात केलेली आहे. अध्यात्म निरूपण याचा अर्थ स्वतःच्या स्वरूपाची जाण करून घेणं.
मी कोण आहे? माझं खरं स्वरूप काय आहे? असे प्रश्न दासबोध वाचताना किंवा दासबोधाचा अभ्यास करताना साधकाला पडतात. आणि समर्थ त्या प्रवासामध्ये आपल्याला भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगताना, आपण कोण आहोत, आपलं खरं स्वरूप काय आहे, याचं ज्ञान प्रकाशित करून देतात. सद्गुरूची हीच तर ओळख आहे. सद्गुरू हा शिष्याला ज्ञान देत नसतो, तर शिष्यामध्ये ज्ञान प्रगट करत असतो. असे हे समर्थांच्या ज्ञानाचं भांडार, हे जे दासबोध हा ग्रंथ आहे, या ग्रंथामधील ओव्यांचं आपण अभ्यास करणार आहोत. ह्या ओव्यांना समजून घेणार आहोत आणि ह्या ओव्या आपल्या आयुष्यामध्ये कशा उतरवायच्या, कशाप्रकारे ह्या ओव्या जगायच्या, याची सविस्तर चर्चा आपण ह्या मालिकेत करणार आहोत. आज सुरुवातीला आपण दासबोधामधली पहिली ओवी, जिथे दासबोधामधला अनुबंध चतुष्टयामधल्या पहिल्या 2 गोष्टी विशद करून सांगितल्या, विषय आणि प्रयोजन, ह्यावर चर्चा केली. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या ज्ञानाचा अधिकारी कोण आहे आणि त्या अधिकारी, प्रयोजन आणि विषय यांचा संबंध कसा आहे, याविषयी चर्चा करू. जय जय रघुवीर समर्थ.